आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. संध्या, तुझा कौतुक वाटतं हा? नाही म्हणजे एवढं मोठं बंगलो बांधलंस, इतकं पैसो कमावलंस, सगळी तुझी कृपा आत्या. पण आते विसरलंस हा? आणि आतेचो धपाटो पण विसरलंस तू. जरा म्हणून चाड रवली नाही हा तुमका. बाहेर कोण घेऊक पण इला नाही माका. अगं आजची तू येऊच दिलं नाही, डायरेक्ट घरात आला तुम्ही. हा म्हणजे तू कळवलं असतंस तर आम्ही स्टेशनवर आलो असतो ना तुला घ्यायला. तू वेळच दिला नाहीस लपवायला. काय काय बोललोस तू? कोणाक लपूचा होता? लपल नाही 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 दाखवायला नवीन गाडी घेतली ना ती दाखवायला. कधी? अरे नवीन गाडी घेतली सोहम. नील सांग त्याला. हा नवीन गाडी घेतली. हा तर ती गाडी घेऊन तुला घ्यायला आलो असतो. तू संधीच दिली नाहीस. अरे गाडीचं कौतुक कोणाक सांगतोस तू? माका? लहानपणी ढुंगणा दुखली असत तुमची, माका सांगता गाडीचा कौतिक. काय रे रंग्या? पिशव्या हैसरी ये, हैसरी ये. तुझ्या खिशात लय पैसे खिळखिळतात नाही रे हा? तेव्हाच माझ्या लक्षात इला की तुझ्या खिशात माप पैसे असत म्हणा. ह्या तुमच्या श्रीमंत लोकांमुळेच ना हे शेपारले असत सगळे. अरे 200 रुपयाची किंमत तुमका नाही रे, पण माका एक एक चवली पावली जमा करून करून ना तुझ्या बापाशी लहानाचं मोठं केलंय. विचारते का काय रे चंद्या? नाही नाही आजी, मी सोडलं नाही त्याला. अगं तुझा नातू आहे मी, तुझे संस्कार आहेत माझ्यावर. नाही नाही सोडलं नाही. होय काय? पैसे नाही दिले म्हणता. हा पोलिसांची धमकी दिली, गेला निघून. खरंच नाही काय रे तू देऊ पैसे? नाही माझ्या घराची शपथ घे बघूया. बाबा अरे तुझा नातू आहे तो, कसे देणार तो पैसे? हे सोम्या, तू हे असले घट कपडे घालून खाय चाललंस तू? आणि ह्या अरे ह्यो जो कपडो आहे ना तुझ्या पॅन्टीचो, तो आमच्याकडे तंबू बांधतात ना, तंबू ते का वापरतात, आणि तू काय त्याची पॅन्ट शिवलस? काय रे बाबा तुमचे कपड्याची नाटका. रे हैसर रे जरा हडे रे. हा हे घे 1 रुपया. चुनो घेऊन ये रे, चुनो संपलो माझं डब्यातलं. अरे लगेच खाय निघालं. बस बस रे. सगळ्यांका ना सुतासारखा सरळ करू केलंय आम्ही. आता बघच तू एकेकांका कसा सरळ करता. रे बबल्या ये, हैसर ये. रे मेले खाली ये का दुरी देव? येतच का नाही खाली? का ती शिक्षा करू परत? टांगू उलटा टांगू तुका? नको परत ते शिक्षण नको. हा तू एक काम कर, मस्त खा पे, झाड जोडो आणि बोपड्यात बसून निघून जा. काय ते तुझे जीभ लय चुरू चुरू बोलता नाही रे. बरोबर सरळ करते आता तुमका, बघच तू. अगं तू कामाला लावशील ग त्याला, पण मला सांग तू कशी आहेस? कशी म्हणजे? माका काय दाढ भरली आ? मी एकदम ठणठणीत खमखिया. हा अजून पण. बरं बाबा, मी बॅग व्यवस्थित ऐकते बघून येतो. हा तेवढ्या बॅगा कडी पण लावली. तू कडी लावली असशील, पण त्या सावळ्या बॅगेतून तारा बाहेर आल्यात की नाही ते बघायचंय मला. रे नील, खायचं सामान? अरे माझं सामान तर राहायचं असा. खायचं सामान? अगं माझ्या बॅगा, मी चाललोय ना तर तो माझ्या बॅगा घेऊन येतोय खाली. तू काय चाललंस?
अगं तुझा नातू आता खूप मोठा झालाय. मीटिंग आहे, जागतिक मीटिंग. हो इथेच निघायचंय. हो. बाबा आत्ताच निघावं लागेल. तुमचं तुम्ही बॅगा आता, मी निघतो. येतो हा आजी. काय चाललंस? काय अरे सारखं काम काम काम, अगदी औशीवर गेलंस हा. ती एक काय पण असून देत, सारखा आपला हैसर जाऊचा कामा, हैसर जाऊचा कामा. जरा शांत राहा रे रंग्या. आता मी इलय ना, कोणी पण कुठे जाऊचा नाही सांगून ठेवते. या घरात ना शिस्त म्हणून काय रवली नाही हा. कोण म्हणता माका हैसर जाऊचा, कोण म्हणता खैसर जाऊचा. काय चालला काय? नुसते पैसे कमवायच्या मागे नाही तुम्ही सगळे जण. काय रे चंद्या? पण आता मी इलय ना, एकेकांका ना कसा सुतासारख्या सरळ करता येता बघा. त्याच्यासाठी तरी इलय मी. जगदंबा म्हणतात माका. काय जगदंबा? मिळाल्यानो हनीमून वाल्यानो, आता रात्री दूध पिऊचा, व्यायाम करूचा आणि झोपून जायचा. हनीमून करतो. ह्या जगू आजी आहे तरी कोण? जगदंबा. जगदंबा हो, जगदंबाच. नाही म्हणजे त्यांचं खरं नाव जगदंबा खानोलकर, कोकणातल्या जगदंबा खानोलकर. त्यांना बघितलं ना तरी लोकांची घाबरगुंडी उडते. बाबाच बघितलं ना किती घाबरतात ते. बाबांवरून आठवलं की त्या बाबांना चंदू म्हणाल्या. हो, बाबांच्या लहानपणापासूनच त्या बाबांना चंदू म्हणतात, कारण त्या आपल्या बाबांच्या आत्या आहेत. सख्या आत्या? हो, जग्गू आत्या. खरं तर आपल्या बाबांवर खूप प्रेम आहे त्यांचं, पण बिचाऱ्या त्यांना सख्या मुलांकडून काहीच सुख नाही बघ. ही बिचारी, ही कसली आली आहे बिचारी? काही नाही, शी डिझर्व्स इट अमृतावेनी, प्लीज. ऐश्वर्या. आणि तसंही तिचं दुसरं नाव माहिती आहे ना काय? जगबुडी. जगबुडी? हो, सगळ्यांना घेऊन बुडतेच आहे ती. तिकडे ती जगबुडी नदी आहे ना, त्या नदीच्या नावावर तिकडच्या पोरांनी तिचं नाव ठेवलंय जग्गू आजी. सगळं बुडवायलाच आली आहे ती, कोणाला जगू देत नाही. काय म्हणे तर जग्गू आजी आली आता आपल्या डोक्यावर बसायला. पण या जग्गू आजींना सगळे इतके का घाबरतात? सांगते. आपल्या बाबांची आई गेल्यानंतर आत्यांनीच त्यांना लहानाचं मोठं केलं. शिक्षण वगैरे सुद्धा त्यांनीच बघितलं. आपल्या बाबांना खरं तर खूप मदत केली आहे त्यांनी. पुण्यात बिझनेससाठी जागा सुद्धा आत्यांनीच दिली. पण आता आत्यांना असं वाटतं की बाबा आता मोठे बिझनेसमॅन झाले आहेत म्हणून बदलले आहेत. खरं तर जग्गू आजींची शिस्त खूप कडक आहे. खूप कठोर सोहळं पाळतात त्या. जरा चूक झाली ना की फटकेच बसतात.